नमस्कार मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। कर्नाटकातील महिलांना सक्षम करण्यासाठी कर्नाटक सरकारनं 2023 मध्ये गृहलक्ष्मी योजना सुरू केली होती। या योजनेअंतर्गत कर्नाटक सरकार घरच्या प्रमुख ज्या महिला होत्या त्यांना आर्थिक मदत करेल अशी घोषणा या योजनेत करण्यात आली। राज्यातल्या सुमारे 1,28,00,000 महिलांना या योजनेचा लाभ होणार असं देखील घोषणा करताना सांगितलं गेलं होतं। 2,000 रुपये मासिक आर्थिक सहाय्य या योजनेद्वारे महिलांना मिळणार होतं, पण प्रत्यक्षात ही योजना आता बंद पडली आहे। काँग्रेसच्या खोट्या आश्वासनांचा पुन्हा एकदा बुरखा फाटलाय असं म्हणायला हरकत नाही। निवडणुकीपूर्वी सरकारने ही योजना सुरू केली खरी, पण आता निवडणूक संपली आणि महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे येणं बंद झाले अशी परिस्थिती काही ठिकाणी आहे। गरज सरो आणि वैद्य मरो अशीच स्थिती आता कर्नाटकात झाली आहे। कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांच्या सभेत महिलांनी गोंधळ घातल्याचा प्रकार देखील उघडकीस आला। हिमाचल प्रदेशात सुद्धा इंदिरा गांधी प्यारी बहिणा सुख सन्मान निधी योजना सुरू केली गेली होती, ज्याद्वारे 1,500 रुपये प्रति महिना महिलांना मिळणार होते। मात्र तिथली स्थिती सुद्धा गृहलक्ष्मी योजनेसारखीच आहे। राहुल गांधींच्या खटाखट योजनेसारखीच ही योजना पण एक दिशाभूल करणारी योजना ठरली आहे। गरीब माता भगिनींना फसवण्याचं काम काँग्रेस जिकडे जाईल तिकडे करतंय असं म्हणायला हरकत नाही। पण आता हा दुटप्पीपणा बघा ना, इतर राज्यात काँग्रेसने ही योजना आणली, तीही त्यांना यशस्वीपणे राबवता आली नाही, पण महाराष्ट्रामध्ये याच आपल्या लाडकी बहीण योजनेला काँग्रेस आणि विरोधकांनी चुकीचं ठरवण्याची एकही संधी सोडली नाही। ही योजना कशा प्रकारे सपशेल अपयशी ठरणार आहे किंवा ही यशस्वी योजना नाहीये, ही योजना चुकीची ठरवण्याचा त्यांनी पूर्ण प्रयत्न केला। ही योजना बंद करण्यासाठी काँग्रेस तर कोर्टात देखील जाऊन आली आहे। विधान भवनात सुद्धा या योजनेवरून चांगलाच गोंधळ विरोधकांनी केला, आरोप प्रत्यारोप केले, सरकारवर टीका केली, नावं ठेवली। मात्र दुसरीकडे काँग्रेसला आपल्याच राज्यातल्या योजनांचा विसर पडलाय। महिलांना काहीही देण्याची काँग्रेसची नियतच नाहीये का असा प्रश्न आता यातून उपस्थित राहतोय। आता तुम्हाला काय वाटतंय, युतीला मतं मिळू नये म्हणून जाणीवपूर्वक काँग्रेस किंवा आघाडी सरकार या लाडकी बहीण योजनेला विरोध करतंय का? जाणीवपूर्वक ही योजना बंद पाडण्यासाठी प्रयत्न करताय का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।